मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही. येते मी. काळजी घे. अगं नीलू, भैरवी आली आणि आपल्याला कळलंच नाही असं होणार आहे का कधी? कशा लोक सारखी दार उघडून बघतेस? अरे पण कधी येणार आहे ती? अगं ती येईल ना. मुलं तिच्या आई वडिलांकडे गेलेत ना, त्यांना भेटून येतं म्हणाल ती. अरे पण तिचा आला होता की नाही फोन? तुला कुठून तरी केला होता ना तिने. मग तू सांगायचंस ना, ते राजन सुकटणकर येऊन गेले, मग लगेच नसती का आली ती घरी? अगं मी मुद्दामच नाही सांगितलं. आता ती आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांच्याशी बोलून, मुलांशी बोलून जर तिला बरं वाटणार असेल आणि तिचा मूड जर सुधारणार असेल तर हो जाऊ दे म्हटलं मी. ती आल्यावर बोलू की आपण. पण मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय नीलू. माझा मुलगा फार चुकीचं वागतोय तिच्याशी. तुला खरं सांगू का दादा, मला ना आधी असं वाटायचं की घरचे वाईट संस्कार असले ना की मुलं बिघडतात. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या अनुभवावरनं असं वाटायचं मला. पण आता कळतंय मला, आई वडील कितीही चांगले असतील, त्यांनी काहीही चुका केल्या नाहीत तरी मुलं बिघडायची असली ना की ती बिघडतातच. मुलं जशी मोठी होतात ना तसे आई बाप त्यांच्या आयुष्याचा एक छोटा हिस्सा बनतो. बाकीच्या माणसांचा प्रभाव वाढतो, संगत वाढते. तुला सांगतो, वय वर्षे 0 ते 7 मुलं फक्त आई बापांचं ऐकतात. वय वर्षे 7 ते 14 शिक्षकांचं ऐकतात. आणि वय वर्षे 14 ते 21 मित्रमैत्रिणीचं ऐकतात. पण वय वर्षे 21 नंतर कुणाचंच ऐकत नाहीत. ज्याला आपल्या डोक्यात काही चांगलं घ्यायचंच नाहीये त्याला समजावणं कठीणच असतं ना दादा. म्हणजे मी सुद्धा तीच चूक केली, माझ्याच अनुभवावरनं सांगते मी. तुझा एक वेगळ्या क्षेत्रात एक फार मोठा अनुभव जमा झालाय. म्हणूनच तर मी अनिशच्या बाबतीत तुझी समजूत घालत असते ना दादा. कारण मी पाहिलंय सगळं. माणूस जेव्हा चुकीच्या मार्गाला जातो ना तेव्हा प्रत्येक माणसाची कारणं वेगवेगळी असतात, पण तो चुकीचा मार्ग एकच असतो. मनात काहीतरी अढे ठेवायची, मग कधीतरी खोटं बोलून घरच्यांकडनं पैसे उकळायला लागतो, मग बाहेरच्यांकडनं पैसे उकळायला लागतो, मग कधीतरी गुंडगिरी सुरू करायची आणि असं करता करता निर्लज्ज सदा सुखी असा होऊन जातो माणूस. मग त्याला कुणाबद्दल काहीही वाटेनासं होतं. ती आली आली, आता हा विषय काढायचा नाही. आता चांगलंच बोलायचं, आनंदाची बातमी द्यायची. काय झालंय? भैरवी तुला माहितीये का, कसं काय? राजनचं मुलं बरी आहेत ना? मुलं मस्त. नाही आपलं एक असंच, आई बाबा बरे आहेत ना? हो, ते पण बरेत. आज मस्त गोळ्याची आमटी केली आहे. अच्छा, पण मला थोडं भूक नाहीये बाबा. अगं पण थोडस तरी खाऊन घे. झालं तुझं, झालं सगळं. मी सांगत होते ना तिला. नाही पण मी मूड बघत होतो. कसल्या टोमल्याचा मूड? आपण चांगलीच बातमी देतोय ना आणि मूड सुधारणारच आहे ना. नाही, तू आधी मला तिला ती चांगली बातमी देऊ दे. भैरवी, भैरवी, काय झालं? अगं आज तुला घरी भेटायला ते राजन सुकटणकर आले होते. राजन सुकटणकर? राजन सुकटणकर फूड्सचे मालक राजन सुकटणकर. म्हणजे ते स्वतःहून आले असते इकडे. त्याच्या मनात काहीतरी असणार. म्हणजे ते तुला ऑफर द्यायला आले काहीतरी. ऑफर? कसली ऑफर? अगं ते म्हणजे तुझा सगळ्यात चांगला झालेला पदार्थ काय ना म्हटलं. मी सांगतो, मी नाही सांग, तुला नाही जमणार. हे आपलं तुझी सिग्नेचर डिशचं सॅम्पल पाहिजे ना. म्हणजे ज्या पदार्थाचं खूप कौतुक झालं होतं बघ, कोणता तो, हे आपलं केक्स. अच्छा, खोबऱ्याचे केक्स? बरोबर.
ओके. आणि काही म्हणाले का? नाही, ते माहित नाही. म्हणजे पुढचं काही माहित नाहीये, पण फार मोठा माणूस आहे. आपणहून तुझ्याकडे चालत आला म्हणजे मनात काहीतरी मोठं असणार. त्याला नक्की सांग, द्या तू सॅम्पल करून. हा, म्हणजे लवकरात लवकर दे, म्हणजे उद्याच. फार मोठी संधी आहे भैरवी. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही येत. मोठा माणूस आहे तो. मला नाहीये इंटरेस्ट. अनिशमुळे मग तूही त्याच्या इतकं चुकीचं वागतेस असं होईल भैरवी. अनिश स्वतःच्या हाताने स्वतःचं भविष्य विस्कटून टाकतोय. तूही तेच करशील? पण याचा काय उपयोग आहे मला सांगा. मी कशासाठी आणि कुणासाठी हे करतेय? जगाला दाखवायला? मला नाही दाखवायचं जगाला माझं कर्तृत्व. नाही मला कोणासमोर काही सिद्ध करायचंय. मला फक्त माझ्या माणसाच्या नजरेत माझ्यासाठीचं कौतुक बघायचंय, आदर बघायचाय. आणि तेही जर होणार नसेल ना, तर कशासाठी करू मी हे? आमच्यासाठी, मुलांसाठी. आम्ही कोणीच नाही आहोत का तुझे? आम्हाला तुझ्याबद्दल कौतुक आहे. मुलांना तुझ्याबद्दल आदर वाटतो. आणि ते टिकवणं फक्त तुझ्या हातात आहे भैरवी. भैरवी, यश नेहमी ज्या पायरीवर आपण उभे असतो त्याच्या एक पायरी वर असतं. आणि ती एक पायरी आपण चढायची असते. मागे नसतं फिरायचं, नाहीतर यश आपल्याला हुलकावणी देतं. हे अनिश सारखे जे लोक असतात ना, त्यांना ही तुम्हाला संधी कधीच मिळू नये असं वाटतं. त्यांना अद्दल घडवण्याची हीच संधी असते. आणि या एका घटनेमुळे तू तुझं स्वप्न सोडून देऊ नकोस भैरवी. एक पाऊल पुढे टाक. ते सॅम्पल त्यांना करून दे. बघू नशिबात पुढे काय असेल ते. ठीक आहे बाबा, मला मान्य आहे. एक एक पाऊल पुढे जाऊया आपण. आणि मी करून देईन त्यांना सॅम्पल. झालं? सोपं होतं की नाही? उगाच मूड मूड खेळत बसला होतास ना. झालं ना आता बोलणं. आता मला कशाला उगाच बोलते? जात मध्ये जा, तिला चहा करून दे. उगाच मध्ये मध्ये नाही, जा चहा करून. कॉमेडी तुले सांगतो का बाबा, काय रुबाब माहितीये काय? सूट बूट असं इंग्लिश असं यस नो कडक. हा, पण मले प्रश्न पडून राहिला की एवढा मोठा रुबाबदार माणूस आपल्या घरी आलाच कसा? त्या भैरवीला भेटायला आलाच कसा? ते तर बोलतो ना, एवढा मोठा माणूस आपल्या घरी भैरवीले भेटायला आला. हा, कौतुक कायचं करता हो तुम्ही? बसा ना. मला तर यामध्ये ना असं काहीतरी झांगड गुप्ता दिसून राहिला बा. हा म्हणजे पहा ना, एवढा मोठा माणूस बा, म्हणजे असं भेटायला सगळेजण धाऊ धाऊ जात होते ना, हात मिळवत होते त्याले. त्याच्या हातून 10 लाखाचं बक्षीस काही छोटी गोष्ट आहे का? 10 लाखाचं बक्षीस दिलं गेलं. एवढा राजा भोज माणूस या गंगू तेलिनेले भेटायला कशाला आला? सॅम्पल घ्यायला. कायचं? ते आपलं ते भैरवीने नाही काय, ते आपलं हे ते काय ते काही नाही. त्या भैरवीनं आयुष्यात काहीतरी युक्लूस काहीतरी केलं. मारे तिचं कौतुक बापा एवढ्या मोठ्या माणसाकडून. या राधानं जन्मभर भाकऱ्या थापल्या, कोणी कौतुक केलं नाही मला. नाही ना, कॉमेडी मी आहे ना, मी करतो ना कौतुक तुझं. बाय, मोठ्या माणसानं, राजा माणसानं कौतुक केलेलं वेगळं असते. पागल माणसानं कौतुक केलेलं वेगळं असते का रे बापू? तुला का आता राजन सुकटणकरनी कौतुक करायला पाहिजे का? नाही माया तसं म्हणणं नाही. माया त्याने नाही कौतुक करा असं नाही, पण त्या भैरवीचंही कौतुक त्यांना करू नये असं मला मनापासून वाटतं का रे बाबू? हा, ते बरोबर आहे. हे सुटा बिवटातली लोक आहेत ना, यांना बघितल्याबरोबर राग येतो मला. कसा वागत होता घरी, तसं त्याचं घर आहे, माझं नाही. मी औरा काय होता त्याचा, तसा मी त्याचा नोकर आहे.
कसा बघत होता मला तो? अरे आता काय करतो तू त्याले त्याले काय बोलतो तू? आता मला सांग का बाबा बोर्डावर काय लिहिलं होतं तू? बाबा मी गाढव आहे. काय मी नाही ना, ते त्यांनी लिहिलं की बाबा तो गाढव आहे. आता त्यांनी येताना वाचलं असेल तर तो काय करणार बाबा? जे वाचलं तसंच बघितलं ना तुझ्याकडे. बरोबर. हा ते मी असं लिहिलं मुद्दाम की मला वाटलं सगळ्यांची सहानुभूती मिळेल मला. बाबा हे असं लिहून सहानुभूती मिळत असते का? बाबू अजून लहानच आहे का रे बाबू तू? जाऊ दे ना, कॉमेडी जाऊ दे ना बाबा, सोडून दे ना बाबा, समजून घे ना. त्रासलेलं पोरग आहे ना ते, समजून घे जरा. घेतलं पण मग त्या सुकटन करायचं काय करायचं सांगा बरं मला. हा बाबा, आणि मी काय म्हणतो का बाबा, तू आता गाढवपणा केलासच ना बाबा, माझी चूक झाली. एक काम कर,